संघटनेचे सर्व पदाधिकारी चंद्रकांत पाटील सर्वांना पुढे जर मैदानामध्ये सन्माननीय मोहन जोशी उपस्थित असतील तर मी विनंती करतो आपण पुढे गणपती बाप्पा मंगलमूर्ती आज होळी आणि धुलीवंदन निमित्तानं भैरवशी ग्रामस्थांची परंपरा अरे इकडे येतच की नाही ये लवकर अरे म्हणून बोलतोय ग्रामस्थ अनंत लोहार हे उपस्थित आपण सुद्धा पुढे व्हायचं प्रकाश गायकर यांना विनंती करतोय आपण मंचाकडे चालत तिथे या आनंद रसिकडे उद्घाटन चालू आहे श्री गणेश सैनिकचे मालक आदरणीय सुनाश शेठ आमचे मित्र श्री गणेश सैनिकचे मालक सुनाश शेठ आपण व्यवसायिकडे एक उद्योजक आपल्याला प्रत्येक कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतं कुस्ती असेल कबड्डी असेल बैलगाडी असेल क्रिकेट असेल वावी गावाची आवर्जून घेतलं जातं नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मनोज चॅनलमध्ये. आणि आज धुलीवंदन गाडी गाडी प्री क्वार्टरमध्ये द्वितीय क्रमांकाची बांधणी ठरलेली आहे. सांगायचं तर आज जे गट लावले त्यामध्ये आमची गाडी एक गाडी नवली गाडी म्हणून त्यांनी लावून घेतलेली गाडी दुसरा गुलाल आहे. गाडी सोडलेली पहिली सुरुवात आमची 4 पंधरा फेल गेलेली इकडे आलेलं तुम्हाला गाडी बोला ना एकच. आजची धुलीवंदनची मानाची बैलगाडी शर्यत ही मल्याण माती बंदर इथे आयोजित केलेली. त्याच्यामध्ये दुसरी आलेली गाडी आहे. नाव काय होतं? रुपेश शिंदे. तर मित्रांनो, रुपेश शिंदे म्हणजे उसळची गाडी आहे आपली. आणि यावर्षी किती गुलाल झाले? 4 झाले. यावर्षी 4 गुलालचे मानकरी झाले. तर आणि काय सांगेल, आजचा मानाचा गुलाल असतो धुलीवंदनचा आणि पाडव्याचा आहे. बैलगाडी मालक चालक असतो हा मानाचा गुलाल असतो. तर हा गुलाल पात्र झालेली गाडी. काय सांगतो गुलाल पात्र म्हणजे आता आमचं 2 झालं तर आम्ही नाराज झालो. पण आज आमचे मालक आहेत ते जाम खुश झाले. कारण आम्ही ड्रायव्हरला सांगितलं म्हणजे नेवले आमच्या पाठीमागे ड्रायव्हर नसतं. दोघं पण नेवले नव्हते ड्रायव्हर, त्यांना पाठचं जमत नाही. त्याच्यामुळे आम्ही आज 5चा ड्रायव्हर चेंज केला. आज संकेत भाई याला मोठा झाला त्यामुळे गाडी आपली अभिनंदन. शुभेच्छा. मला ना देखत बैलगाडी सरपंच जरा सरळ बसा आणि बसल्या जागी. मित्रांनो, आजची जी शर्यत झाली मानाची त्यामध्ये गुलाल पात्र गाडी आपल्यासोबत आहे. कोणत्या गटामध्ये? क्रमांक 4 मध्ये थोडासा इतिहासाची पुनरावृत्ती करतो. जेव्हा मल्याणमध्ये धुलीवंदनची शर्यत झाली 4 वर्षापूर्वी, तेव्हा ह्याच नावाची गाडी फायनलमध्ये पहिली बसली. शेवट टर्न करून पहिली बसलेली गाडी होती. आणि 4 वर्षानंतर हा गुलाल मिळाला. तर 4 वर्ष संघर्ष होतो. तेव्हा बैलगाडी होती की यावर्षी नाही ना, सतत 3 वर्ष गाडी गेल्या वर्षी फक्त गटामध्ये गुलाल भेटला. पुन्हा आज पुन्हा 4थ्या आणि 5व्यांदा गाडी हाकलली आणि 5व्यांदा पहिल्या गुलाल भेटेल. आणि किती भरपूर बैल झाले आता तर सवारीचा बैल असतो. पण आता फायनल केलेला असतो त्याला
वरच्या गटामध्ये यायचं म्हणजे थोडं फायनलची तयारी का नाही तर फायनलची तयारी 100% प्रयत्न आमचा चालूच आहे. आता आम्ही एका नवीन बैल लावतो, आता 14 रुपये घेतला मी राजा बैल आहे. आणि हे सगळं संघर्ष म्हणजे मोठा संघर्ष आहे. आणि पुन्हा मोठ्या कंपन्याकडे चालवायचं. 4 वर्ष नव्हती गाडी त्यावेळी मग घरात कसा सपोर्ट होता कारण जर सक्सेस भेटत नाही तर थोडं निगेटिव्ह विचार येतात त्यावेळी सपोर्ट म्हणजे आमची मुलं आहे, असा झाला स्वरूप झाला, बाबू झाला, रोहित आहे, रितेश आहे, मयूर आहे. सगळी आमची मोठी टीम आहे. आमचा मामा झाला, माझा पप्पा आहे, सगळ्यांचा मोठा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये आणि पुन्हा मोठा यश घेण्याचा प्रयत्न गोपी नाव आहे फायनल 100% त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत. 100%. आणि या जोडीवर तो विश्वास आहे का ही जोडी ती नाव पुन्हा करू शकतो भले फायनल आहे क्वार्टर सेमीपर्यंत आम्ही प्रयत्न करू. या वर्षीच की अजून पुढल्या वर्षी 1-2 वर्षामध्ये आणि ही जोडी कुठून खरेदी केली आता हा आपण घेतला अनवारीकडे बेरुसमध्ये होता त्यांच्याकडून आपण घेतला सेमीफायनल आणि हा सराईमध्ये 15व्या गटामध्ये लावलेला हा आत्ताच घेतला हा राजा आणि हरण्या. तर आशा करतो की ते तुमचं फायनलमध्ये नाव होतं 4 वर्षापूर्वी पुन्हा आम्हाला फायनलमध्ये दिसावं अशी तुम्हाला शुभेच्छा देतो बोला ना आज एक मित्रांनो आजची धुलिवंदनची शर्यत मल्याण मातीमध्ये आयोजित केली होती. त्याच्यामध्ये गट क्रमांक 7 मध्ये 3ऱ्या क्रमांकाची गाडी आली. नाव काय होतं आणि कितवा गुलाल या वर्षातला दुसरा गोल आणि किती वेळा आपण शर्यत आणि मला वाटतं आपली जोडी सेमीफायनलमध्ये जाऊ शकते. काय अपेक्षा आहे त्या बैलांना आणि काय अपेक्षा अजून वरच्या गटामध्ये गेल्यावर आणि ड्रायव्हर कोण बसलेला तर अभिनंदन शर्यतीसाठी शुभेच्छा. विजय आहे. विजयने देवघर येथे झालेली शर्यत आहे. तिथे एक फायनलची गाडी पलटी झालेली ती त्यांनी सरळ केली आणि त्या गाडीला गुलाल मिळवून दिला. तर काय सांगेल त्या शर्यतीबद्दल काय नाही ती गाडी पलटी झाली होती तरी दुसरा सोबत होता तो पण धावत होता. तो बोलते बस मी बसलो बैल काय सरांनी गुंडेकरांची गाडी होती. तर अभिनंदन आणि पुढे शर्यतीसाठी बैलगाडी गट क्रमांक 6 मध्ये रवींद्र रामचंद्र म्हात्रे शर्यतीमध्ये क्वार्टर फायनलचा जो गट आले का? होता त्याच्यामध्ये अभिनंदन. दोन नंबर बसलेली गाडी आहे राऊतवाडामध्ये आपल्या बालाची गाडी आहे विश्वजित बैलगाडी गट क्रमांक 7 बैलगाडी गट क्रमांक 7 मध्ये 3ऱ्या क्रमांकाला आलेली गाडी नारायण धर्मा भगत बावनगाव. आजच्या जो बघायला गेला तर धुलिवंदनचा गुलाल आणि नारायण धर्मा भगत बावनगाव यांची गाडी आहे. प्रत्येक ठिकाणी गुलाबात मात्र असते. मनात आणणार असतो. तर काय सांगितलं त्याच्याबद्दल 2ऱ्या क्रमांकाला आलेली गाडी आहे शत्रुघ्न ठाकूर वेळवली. शर्यती होतात त्यानिमित्ताने आज गाडी नंबरात बसले अत्यंत आनंद झालेला आहे. आणि काय सांगशील म्हणजे दुसरी गाडी आली तर 1 नंबरसाठी कुठे कमी पडला होता थोडेसे मधल्या पट्ट्यात बैल शत्रुघ्न ठाकूर वेळवली. 2ऱ्या क्रमांकाला अभिनंदन. आणि प्रथम क्रमांकाला आलेली गाडी आहे भूषण शीत पाटवाडी. धावत होती पण यावर्षी डायरेक्ट पहिली शर्यत क्वार्टर फायनल भूषण शीत पाटवाडी. आणि बैलांमध्ये चांगली प्रगती दिसते. तर काय सांगते त्या मेहनतीबद्दल बैलांचं नियोजन गणपती अभिनंदन आणि आमच्या मान्यवरांचे आभार. कारणामध्ये चालू गावड या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यासाठी त्यांच्यासमोर सुशील पाटील आमचा औषधकर आणि अध्यक्ष अभिनंदन. गणपती बैलगाडी गट क्रमांक 8 मध्ये 3रा क्रमांकावर विराजमान झालेली गाडी त्यांची सगळ्यांची साथ असते शिवम सगळे एकजुटीने असतात सगळ्या गाडीसाठी असले शिवम सचिन पाटील बाहेर असतो तर ग्रुपवर जाम चर्चा गाड्यांचे जे नियोजन आहे आयोजन करतात तर काय सांगतात अभिनंदन. आयोजन करताना 2ऱ्या क्रमांकावर आलेली गाडी आहे मनवार रोशन पाटील वळवली. मनवार रोशन पाटील वळवली 2ऱ्या क्रमांकावर. आणि प्रथम क्रमांकाला आलेली गाडी आहे ते लोक बाहेर असतात त्यांना या शर्यतीत रामकृष्ण केशव पाटील
करण्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि मला वाटतं मार्च महिन्यात बहुतेक शर्यती रविवारी आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बोलत वाटली आहे असं वाटतं. तर आजचा मानाचा गुलाल शुभेच्छा. येणारा किंवा बेली बंदरमध्ये मोठी त्यामध्ये तुम्हाला यश मिळावं अशी आई एकविराच्यांनी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो. बोला नाद एकच. मित्रांनो गट क्रमांक 6 मध्ये दुसरी आदेश अशोक तांदूळ काय सांग ह्या वर्षाचा कितवा गुलाल आहे? ह्या वर्षाचा माझ्या नावावरती पहिलाच गुलाल आहे. आणि सर धुलीवंदनचा गुलाल आहे, पाड्याचा गुलाल बैल मालकांसाठी मानाचा मानला जातो. मला जाम आनंद होते आणि या सर्व गाववाल्यांचा आणि सर्व मित्रांचा मला सपोर्ट होता या शर्यतीमध्ये. आणि शर्यतीच्या टन 5वा टन केला बैलांनी. त्याच्यानंतर सर्वांना ओव्हरटेक मारून गाडी पहिली पडत होती. आमचा बंड्या थोडासा कमी पडला, तर पुढे गाडी लागते, त्याच्यामुळे गाडी आमची दुसरी बसली पावलामध्ये. पण गुलाल मिळणं हे आज महत्वाचं महत्वाचं होतं. आणि किती दिवसानंतर हा गुलाल मिळाला? हा जवळजवळ एक गेल्या वर्षीपासून एक जवळजवळ झाला तरी 8-9 महिन्यानंतरचा गुलाल असतो. गेल्या वर्षी गुलाल गेल्या वर्षी त्याच्यानंतर हा पहिला या सीझनला पहिला गुलाल. माझ्या नावावरती पहिला गुलाल आहे. आणि जोडी नवीन आहे की ही जोडी नवीन आहे. हा आपल्या मित्राचा बैल आहे आणि हा माझा बैल आहे. हा माझा जुना बैल आहे. मी विकला होता त्यावेळी. मी 1.5 लाखाला विकला होता. आता माझ्या घरी आलेला आहे. हे दोन्ही हिंदकेसरी ड्रायव्हर आहे. अमोल खोत आणि ऋषिकेश पाटील हे दोन्ही हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत. तर अभिनंदन आजच्या गुलालासाठी आणि येणाऱ्या शर्यतीमध्ये सुद्धा असे गुलाल पात्र हो अशी आई एक प्रार्थना करतो. शुभेच्छा. बोला नाद एकच.